माझं फूडबेजमधलं हे दुसरं ट्रेनिंग आहे आणि जे पहिलं केलं होतं मी बिर्याणी ट्रेनिंग ते सुद्धा माझं खूप चांगल्या रीतीने हे झाले. त्याच्यामुळे माझ्या घरातून बिर्याणीच्या ऑर्डर्स वगैरे यायला लागल्या आणि त्या ह्याच्यावरच हे करून मी आता परत कॅफेचं ट्रेनिंग केलं, ते पण खूप छान झालं. पिझ्झा, सँडविच आणि बर्गर वगैरे सगळं शिकायचं होतं म्हणून मी इथं आलेली. मला खूप छान एक्सपिरियन्स आहे. मला पण 3 दिवस फार चांगला एक्सपिरियन्स आला. मला घरात असल्यासारखंच असं वाटलं आणि घरात हे करून शिकतात तसं छान शिकवलं रेवती मॅडमनी. मी आता 10वी माझी कंप्लीट झाली आणि तिथनं मला पिझ्झा बर्गर हे सगळं शिकायचं होतं म्हणून मी तिथून आलो. आमचा मोठा मामा आहे बेळगावमध्ये. मला तिथून तो सांगितला की इथं कोल्हापूरमध्ये तू शिकवते, तू जा शिकून. मला खूप छान वाटलं शिकून. थँक्यू. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा या फूडबीजच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कोल्हापूर येथे. तर जर कोणाला जर ट्रेनिंग सेंटरचा कॅफे ट्रेनिंगचा जर कोर्स करायचा असेल तर नक्की व्हिजिट द्या. इथं कॅफे ट्रेनिंगचा प्रत्येक आयटम एकदम उत्तम प्रकारे शिकवला जातो. तर मी शिकलो, तुम्ही पण या. धन्यवाद. अनेकांना संधी आहे चांगलं फूडचं स्टार्टअप वगैरे चालू करायचं असेल तर ते चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण मिळतं. तर तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. थँक्यू. रेवती मॅडमने अतिशय उत्तमरित्या कॅफे ट्रेनिंगचा कोर्स शिकवलेला आहे. पिझ्झा, सँडविच वगैरे विविध प्रकार त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. जे काही डाऊट्स असतील ते सगळ्यात क्लिअर केले. धन्यवाद. इथे मी कॅफे ट्रेनिंगसाठी आलेले आणि खूप काही मला इथे शिकायला मिळालं. जसं की छोटे छोटे टिप्ससुद्धा, म्हणजे काय करावं काय नाही करावं, हे खूप सारे प्रकार जे माहीत नव्हते ते इथे कळले आणि खूप छान वाटलं. खूप मजा आली शिकायला. थँक्यू. इथे आल्याच्या नंतर ठरवलं की कॅफेचं ट्रेनिंग घ्यायचं आहे मला. तर पिझ्झा, सँडविचेस, मोजितो, कोल्ड कॉफी बरेचसे आयटम त्यांनी शिकवले आणि ते कधी एकदा जाऊन मी स्वतः बनवतोय अशी इच्छा झाली आता.